गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपला डे 3 डेली ब्लॉगचा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मला खूप उशीर झाला उठायला. आत्ता वाजलेत, मला वाटते आत्ता वाजलेले आहेत 3 वाजून 3 मिनिटं झालेत दुपारचे. आणि सकाळपासून मला एवढे कॉल आले तेव्हा खूप सारे मिस कॉल्स आलेत शूटसाठी वगैरे, काहीतरी नाही का, व्हिडिओ एडिटिंग झाले का 2 दिवसापासून ट्राय करतोय एडिटिंग करू पण तरी पेंडिंगच राहायला लागले. म्हणजे 2-3 व्हिडिओ होतात एडिटिंग आणि बाकीचे राहत आहेत 8-9 व्हिडिओ एडिटिंग करायचे होते मला. सो खूप सारं काम पेंडिंग राहिले आणि माझं काय झालं काय माहिती राव. मला नाही का म्हणजे असं एवढं लेट उठतोय ना, मला म्हणजे असं हेच येत नाही आहे नाही का, मनच लागत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. आता तुम्हाला लिटरली सांगतो, एवढा निर्लज्ज आहे ना मी. माझे एक्झाम्स सुरू आहेत, एक्झाम्स, तरी सुद्धा म्हणजे 11 वाजता माझा पेपर होता, मी उठलोच नाही. काय सांगू, युनिट टेस्ट सुरू आहे कॉलेजमध्ये, सेमिस्टर 5 चालू आहेत, तरी सुद्धा मी कॉलेजला सुद्धा जात नाहीये. काय झालं काय माहिती, माझा मूड नाही का लय ऑफ झाला. एवढं 2-3 दिवस झाले, जास्तच ऑफ झाले असं वाटतं. काहीच करायची इच्छा होत नाही माझी. बट ठीक आहे, मला माहिती आहे असं दिवस पण येतात, चढ उतार चालू असतो प्रत्येक गोष्टी. आणि ह्या फेजमधून पण नक्कीच लवकर जाणार. काय असतं ते मूड असतं, आपल्या मूडवरती डिपेंड असतं काय आहे काय नाही. बट मी शूट डेली करतो, तुम्हाला काल सांगितलं होतं. बरं ठीक आहे, आता आंघोळ फ्रेश वगैरे करत होतो, जरा ब्रश वगैरे करून फ्रेश होतो पटकन. संध्याकाळी शूट आहेत मला आज, खूप भारी शूट आहे आज. सर्कस वगैरेचं शूट आहेत आज, मला वाटतं 2 शूट होणार आहेत आपले आज पण. तर चला आता फ्रेश वगैरे होतो, तर नाश्ता वगैरे करतो आणि परत एडिटिंगला बसतो आणि मग नंतर जायचं आपल्या शूटला. चला, थोडासा माझा मूड चेंज झाला, म्हटलं फ्रेश व्हायच्या आधी आपण एडिटिंग करून घेऊया. म्हणजे कसं एडिटिंग झालं, थोडं थकलं असेल तर फ्रेश होऊन लगेच शूटला जाता येईल. तर म्हणून ब्रश वगैरे केला, आता एडिटिंगला बसतोय. एडिटिंग झाल्यानंतर शूटला जाणार फ्रेश होऊन. चला, तर आता जस्ट नाव सगळी तयारी झाली आणि शूटला चाललोय. वाजले आता 6:30. आज 2 शूट आहेत. तर आता चाललोय, पहिलं लिटिल स्कूल आहे, तर त्या स्कूलमध्ये त्यांचं फंक्शन आहे, सो त्याचं शूट करायचं आहे. चला आता आधी मुलाला घेऊया आणि शूटला जाऊया. तर आता जस्ट नाव आलो आहे मुलाला घ्यायला आणि इथून जायचं डायरेक्ट शूटसाठी. वाघोसाने चौकात शूट आहे, तर आता मुलाला घेणार आणि शूटला जाणार. आज 2 व्हीलरवरती चाललो आहे शूटला, कारण की आमचा मोठा भाऊ आमची गाडी घेऊन गेलेला आहे, त्याचा कॅम्प होता सिंहगडला. सो आपल्याला 2 व्हीलरवरती जायचं आहे. रोड चाललो, तो आला की लगेच कल्टी मारणार. मुलाला घेतलं आहे भावाला आणि चाललो शूटसाठी. आणि वाजत बघा चाललो आहे. मुलगा काय भाऊ काय, भाऊ आपला आहे, भाऊ एक भाऊ आपला जीव आहे. जाऊ दे, आता चाललोय शूटला. चला जाऊया. आता शूटसाठी आलो आहे, लिटिल स्कूल आहे, प्रायमरी स्कूल. इथं प्रोग्राम आहे, तर इथलं शूट करून आम्ही जाणार आहे दिघीला शूटसाठी. चला, तर मित्रांनो आमचं पहिलं शूट कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे दुसऱ्या शूटकडं. आणि इथून त्या शूटचं डिस्टन्स आहे कमी असतं 8 ते 10 किलोमीटरचा. सो आता आम्ही चाललो आहे. बाईक चेंज केली कारण की लांब जायची होती, सो स्प्लेंडरमध्ये नाही जाणार म्हणून बुलेट घेऊन चाललेलो आहे आमची. गाडी आपलं सिग्नल लागलं आहे पुढं काय जिथं. आता आम्ही पाणीपुरी शेवपुरी खाल्ली आहे, तर शेवपुरी खाऊन झाल्यानंतर डायरेक्ट निघणार दिघीला. पुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो इथं मोहब्बतचं सरबत खायला बोचरीला. तर दादांनी आपलं आणून दिलंय मोहब्बतचं शरबत. हा शरबत पितोय आणि इथून जायचं डायरेक्ट शूटला. 9:30 वाजता तिथं सर्कस शो आहे, तर त्या शोमध्ये जाऊन तिथे शूट करणं आहे. आणि 11 वाजता शो संपणार आहे शो. घरी जायला आज तर 12 वाजता. चालायचं काय, आता काम आहे, काम करून नाही जातात ना कुठं. चलो आता सरबत पिऊ आणि निघू शूट करून. तर गाईज फायनली आम्ही गाईज पोचलो आहे शूटच्या डेस्टिनेशनवरती आणि खूप छान दिसतंय समोर आहे बा. तर इथं रॅनबो सर्कस आहे आणि आपल्या इंडियामध्ये जिंदगीमध्ये पहिल्यांदाच सर्कस बघतोय. चला आज जाऊया, आतमध्ये जाऊया, मग तुम्हाला दाखवतो आतमधला नजारा. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता सर्कसचा सगळं लावलेला आहे सेटअप. आणि लाईफमध्ये ना मी पहिल्यांदाच असा शो बघतोय, लाईव्ह शो बघतोय सर्कसचा. तर एन्जॉय करतो. जमलं तर काही क्लिप्स तुम्हाला पण दाखवतो.
तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे आणि घरी आलो जेवण वगैरे केलं. आता जस्ट नाव माझ्या टेबलवरती बसलो आहे. तर सर्वात आधी तुम्हाला सांगायचं झालं तर यार आज मी जो जो शो बघितला रॅम्बो सर्कस द गोल्डन क्लासिक सर्कस असं नाव होतं त्याचं. एवढा खतरनाक होता ना, एवढा जबरदस्त होता. म्हणजे मी फर्स्ट टाईम असं लाईव्ह काहीतरी बघितलं. जोकर मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये बघितलं आणि एवढा खतरनाक शो झाला ना की सगळे त्याच्यामध्ये जे गेम्स होते ना खतरनाक होते, जबरदस्त. मला तर खूप आवडलं. आजचा दिवस माझा खूप भारी झाला त्याच्यामुळं. आणि आल्यानंतर सुद्धा मला अजिबात थकवा वाटत नाही. आत्ता वाजलेत कमी असतं 1:45 रात्रीचे, पहाटेचं म्हणतो ना 1:45 वाजलेत पहाटेचे. तर पण अजून एक मी आत्ता आलेलो आहे घरी. सो एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. तर आज बघा माझ्याकडे घरी काय आलेलं आहे. टाळाव गोप्रो. तर गाईज उद्यापासून मित्रांनो मी गोप्रोमध्ये माझा डेली ब्लॉग शूट वगैरे करणार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला गोप्रो मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटला, आज दिवसभरात काय काय झालं माझ्यासोबत, काय काय आम्ही कुठे कुठे फिरलो आणि तुम्हाला जे काय आवडलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच डेली ब्लॉगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करून ठेवा. कारण की जर नवीन व्हिडिओ आले तर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि डेली ब्लॉग आपले सुरू आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम आणि टेक केअर.